लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात सुद्धा खूप मोठी ढवळाढवळ होण्याची शक्यता व्यक्त होतीये। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज एक तातडीची बैठक मुंबईत बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीसाठी सर्व आमदारांना निमंत्रण आहे। मात्र आज या बैठकीकडे पक्षातले काही आमदार पाठ फिरवू शकतात अशी माहिती आहे। महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याचं कळतंय आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होतीये। त्यामुळे या बैठकीला कोण हजर राहणार, कोण दांडी मारणार हेही बघावं लागेल। आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे आपल्याला माहिती देतील। अल्पेश, आजच्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार, कोण कोण नाही, काय चर्चा रंगतीये? लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यामध्ये महायुतीला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला हवं तसं यश मिळालं नाही। त्यामुळेच आज एक तातडीची बैठक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी बोलावलेली आहे। यामध्ये सर्वच आमदारांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। ही बैठक 5 वाजता ट्रायडंट हॉटेल येथे होणार आहे आणि यामध्ये नक्की या लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं काय चुकलं, कुठल्या मतदारसंघामध्ये आपल्याला माघारी राहिलो, आपण नक्की पुढे काय करायला हवंय, आपली पुढची रणनीती काय, आणि आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये शरद पवार गटाने आता दावा केला आहे की अजित पवार गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्त्वाची आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला हवं तसं यश मिळालेलं नाही। त्यामुळे आता काही आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत असं सांगितलं जात आहे। त्यामुळेच आज बैठकीला कोण उपस्थित राहत आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये आपण पाहिलं तर या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे महत्त्वाचे नेते उपस्थित असतीलच, मंत्री देखील त्यांचे 5 उपस्थित असतील। मात्र त्यांच्याबरोबर या सरकारमध्ये जे आमदार आहेत ते सर्वच्या सर्व आमदार उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 5 वाजता ही बैठक होणार आहे। तत्पूर्वी आपण पाहिलं तर 10 वाजता अजित पवारांच्या निवासस्थानी देवगिरी या निवासस्थानी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आजच्या 5 वाजताच्या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय घ्यायचे आहेत, कशा प्रकारे ही बैठक घेतली जायची आणि काय निर्णय घेणार बैठक आहे। आणि एक कुजबूज अशी सुद्धा आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीला आणि राष्ट्रवादीला बसलेला फटका पाहता काही आमदार शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीला नेमकं हजर कोण कोण राहतं याकडेही लक्ष असेल। अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।